श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक झाडांना आणि वनस्पतीला धार्मिक महत्त्व दिले गेलेले आहेत. त्यापैकीच बेलाचे झाड हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे. बेलाचे झाड इतके पवित्र का मानले जाते? बेलपत्र महादेवांना का अर्पण केले जाते? बेलपत्राच्या 3 पानांचा अर्थ काय आहे? बेलाच्या झाडाशी जोडलेल्या कोणत्या धार्मिक कथा आहेत? बेलाचे झाड घराजवळ असल्याबद्दल कोणती श्रद्धा प्रचलित आहे? त्यासाठीची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हर हर महादेव. बेलाच्या झाडाचे चमत्कार काय आहेत? बेलपत्राचे महत्त्व, महादेवाला प्रिय का? 3 पानांचा गूढ अर्थ. हे सर्व काही आज आपण आपल्या स्वामी @_ 3131 या चॅनलवर पाहणार आहोत. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका नवीन नवीन धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करू. बेलाचे झाड म्हणजे बेलाला संस्कृतमध्ये बिल्व असे म्हणतात. बेलाचे फळ कठीण आणि कवचाचे असते आणि त्याचा उपयोग पारंपरिक विविध प्रकारे केला जातो. भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला अत्यंत असे महत्त्व आहे. बेलाचे झाड महादेवांना प्रिय का आहे? तर महादेवाला बेलपत्र अर्पण करण्यामागे भक्ती आणि श्रद्धेची भावना आहे. म्हणून ते बेलपत्र महादेवांना खूप प्रिय असे आहे. जेव्हा भक्त स्वच्छ मनाने व श्रद्धेने बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतात तेव्हा आपल्या मनातील अहंकार असेल, नकारात्मक विचार असतील तर ते आणि चिंता असेल तर महादेवांच्या चरणी अर्पण करतो. अशी ही सुंदर आध्यात्मिक भावना आपण बेलपत्र अर्पण मागचा आहे, परंपरा आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचा विशेष महत्त्व दिले जाते. नेहमी हे बेलपत्राचे 3 पाने काय दर्शवतात? तर धार्मिक परंपरेमध्ये हे जे 3 पानं आहेत, 3 पानांचा गूढ अर्थ, तर 3 पानांचा संबंध अनेक प्रकारे सांगितला जातो. तर एक लोकप्रिय मान्यता अशी आहे की हे 3 पानं ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. आपल्या घराजवळ बेलाचे झाड असणे अनेक धार्मिक परंपरेमध्ये घराजवळ बेलाचे झाड असणे शुभ मानले जाते. बरेच जण म्हणतात दारात एकदा झाड लावलं की तोडायचं नाही, हे नाही, ते नाही. बरंच काही वेगवेगळ्या परंपरा असतात प्रत्येकाच्या घरानुसार. परंतु आपल्या दारात बेलाचे झाड लावल्याने खूप खूप शुभ असे मानले जाते. दारात बेलाचे झाड असल्यास त्या परिसरातील जे वातावरण असते तर ते खूप सकारात्मक असे वातावरण राहते. बेलाच्या झाडाचे म्हणजे पानांचे त्याचे महत्त्व पाहण्यास गेलो तर खूप काही असे बेलाच्या झाडाचे महत्त्व आहे. बेलाचे जे फळ देखील आहे ते पारंपरिक जीवनशैलीमध्ये देखील त्याचे खूप काही असे महत्त्व आहे. तर ते बेल फळ असतं त्यापासून सरबत बनवतात. अनेक परंपरांमध्ये पारंपरिक पदार्थ तयार केले जातात, औषधसुद्धा तयार केले जातात. त्याचबरोबर बेलपत्र तोडताना आता ह्याचे काही महत्त्व आहेत. प्रत्येक ह्याचे महत्त्व असतं. आता बेलपत्राच्या झाडाचे चमत्कार म्हणजेच काय तर ते जिथे आपण लावलेलं असतं आपल्या दारामध्ये कुठे पण लावतो आपण, तर तिथली जी जागा आहे, तिथलं जे वातावरण आहे ते खूप सकारात्मक आणि चमत्कारित असते. म्हणजे सकारात्मक जे कुठे पण आपल्याला शांतता वगैरे असेल तर तो एक चमत्कारच असतो. अशा प्रकारे बेलाचे पारंपरिक पदार्थ देखील तयार केले जातात आणि बेलाचा जे झाड आहे त्याचे जे पानं आपण कधी पण तोडत असताना काय लक्षात ठेवायचे आहे तर बेलपत्र नेहमी तोडताना आदराने आणि काळजीपूर्वक त्याचे पान तोडावे. काळजीपूर्वक आदराने तोडावे बेलपत्र. अर्पण करताना देखील नेहमी आपण बेलपत्र अर्पण करताना नेहमी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा प्रकारे आपल्याला 108 वेळा बेलपत्र वाहताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे. आणि पंचाक्षरी मंत्र म्हणावा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना श्रद्धेने अर्पण करावे. या बेलाच्या झाडाचे काही चमत्कारिक कथा आहेत. त्यामध्ये बेलाचे झाड काही ठिकाणी ते घराचे रक्षण करते, काही ठिकाणी ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते, तर काही
भक्तांच्या मते बेलाच्या झाडाच्या उपस्थितीमुळे वातावरण हे पवित्र आणि खूप सकारात्मक असे राहते. अशा प्रकारे या बेलाच्या झाडाचे हे चमत्कार आहे. बेलपत्राचे महत्त्व काय आहे मी तुम्हाला ते सांगितले. 3 पानांचं काय गुण आहे ते. धार्मिक कथेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही पाहू शकताय कोणाच्याही दारात असेल, दारामध्ये लावलेले असेल, बागेत लावलेलं असेल, तर तिथलं वातावरण हे कसे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. भक्तीच्या मानाने ते झाडाची उपस्थितीमुळे वातावरण हे पवित्र असे होते. अशा प्रकारे हे बेलाच्या झाडाचे चमत्कार आपण या व्हिडिओमध्ये कमी वेळात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजून तुम्हाला काही याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला याच्याबद्दल अजून काही सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल. अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.